नमस्कार सर्वांना. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की काही झाडांच्या ना कटिंग मी लावलेल्या आहेत आणि त्यामध्ये मोगरा, कणेर आणि हा जो ड्रेसिना असतो तर त्या कटिंग मी लावलेल्या होत्या. ज्या कणेरच्या कटिंग आहेत तर त्या रोड साईडला बघा खूप सारे असे कणेरचे आणि बोगनविलियाचे झाडं लावलेले असतात. तर तिथूनच ती जी कटिंग आहे तर ती मी आणलेली होती. आता पावसाळ्यामध्ये खूप नवीन पद्धतीचे नवीन प्रकारचे जे झाडं आहेत तर ते आपल्याला नर्सरीमध्ये मिळतात आणि त्यामध्ये खूप साऱ्या फुलांच्या व्हरायटीसुद्धा असतात. पण तरीसुद्धा बघा कधी आपण ना हायवेने जातो त्यावेळेला ना रोड साईडला ना खूप छान असे सुंदर कणेरचे फुलं आणि बोगनविलियाची फुलं लागलेले असतात. तर म्हटलं चला तिथलीच जी कटिंग आहे ना तर ती आणून लावून बघायची. जगली तर ठीक, नाही जगली तर मग दुसरा ऑप्शन आपल्याकडे आहेच की नर्सरीमध्ये जाऊन छान मस्त पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना त्या फुलांच्या झाडांची जी कटिंग आहे तर ती घेऊन यायची. तर कटिंग लावायला ना मला खूप आवडतं आणि कटिंग जगतातसुद्धा. म्हणजे आपण त्यांची व्यवस्थित जर केअर केली तर त्या ज्या कटिंग आहेत तर त्या जगतातसुद्धा. तर म्हणून मग माझा पहिला जो प्रयत्न असतो तो म्हणजे कटिंग लावून बघण्याचा. तर इथे मी काल ना खूप छान अशा ह्या ज्या कटिंग आहेत तर त्या लावल्या होत्या. तर त्या ज्या झाडांच्या कुंड्या आहेत तर त्या ना खाली इथे बाल्कनीमध्ये ठेवलेल्या होत्या. आणि आता सध्याच्या दिवसांमध्ये काय झालं आहे की ही जी बाल्कनी आहे तर ती मला ना खाली बघण्याची सवय झाली आहे. म्हणजे सगळे जे झाडं आहेत तर ते बाहेर ही जी ग्रिल काढलेली आहे तर तिथे शिफ्ट झाले आहेत आणि बाल्कनी जी आहे तर ती बऱ्या प्रमाणामध्ये खाली असते. पण सध्या आता प्रॉब्लेम इथे असा झाला आहे की पाण्याचा आमच्याकडे थोडासा प्रॉब्लेम चालू झाला आहे. तर त्यामुळे ना पाणी थोडंसं ना स्टोअर करून ठेवावं लागतं. म्हणजे एखाद जो ड्रम वगैरे असतो तर त्यामध्ये पाणी ना थोडंसं स्टोअर करून ठेवते मी. कारण कधीही बघा कोणीही पाहुणे येतात आणि त्यावेळेला मग पाणी वगैरे अवेलेबल नसेल तर ना चांगलं वाटत नाही. तर म्हणून मग बाथरूममध्ये आणि वॉशिंग एरियामध्ये आणि इकडे जी बाल्कनी आहे तर तिथे ना मी हे पाणी स्टोअर करून ठेवते. तर म्हणून मग म्हटलं की खूप असा बाल्कनीमध्ये ना सामानांचा पसारा नको. तर सकाळी आधी ना या ज्या कुंड्या आहेत तर त्या कुंड्या मी इथे या ग्रिलमध्ये शिफ्ट करून घेतल्या. जेव्हाही आपण नवीन झाडांची कटिंग लावतो ना तर त्यावेळेला त्यांना डायरेक्ट उन्हामध्ये ठेवायचं नाही, अगदी सेमी शेडमध्ये त्यांना ठेवायचं. तर झाडांचे जे कामं होते तर ते मी करून घेतले. आणि त्यानंतर आज मला जायचं आहे लग्नाला. एक लग्न आहे म्हणजे खूप महत्त्वाचं नाही पण जाणंसुद्धा गरजेचं आहे. तर माझ्या सासरचं म्हणजे सासरच्या गावातली जी मंडळी आहे तर त्यांच्याच इथला जो कार्ड आहे तर तो यांना आलेला. तर म्हणाले की चल जाऊन येऊ तिथे लग्नाला म्हणून. कारण आपल्या इथे कार्ड आला आणि आपण गेलो नाही तर ते बघा चांगलं वाटत नाही. आणि म्हणाले की चल जाऊन येऊ आणि याच निमित्ताने बघा सगळ्यांशी भेटीगाठीसुद्धा होऊन जातात. आणि तसंही बघा म्हणजे माझ्या सासरचं जे गाव आहे तर ते आम्ही सोडलेलं. म्हणजे जवळपास माझ्या लग्नाच्या आधीच यांनी ते जे गाव आहे तर ते सोडलं. कारण नोकरीच्या संदर्भात बघा बाहेर जावं लागतं आणि म्हणजे खूप वर्षापासून ते गाव सोडलं. अधामधामध्ये कधीतरी जाणं होतं तिथे. पण म्हणाले की चल लग्नाला जाऊन येऊ तिथे. तर सासरची जी मंडळी आहे म्हणजे यांचे काका काकू लोक वगैरे चुलत भाऊ वगैरे तर ते सगळ्यांशी भेटीगाठी होऊन जातील. तर या चॅच्याने आम्ही तिथे लग्नाला गेलो. तर गेलो म्हणजे आता जायचे आहो. तर बघा आपलं ना कपाट कितीही साड्यांनी भरलेलं असेल तरीही आपल्या बायांचं एक असतं काय घालू काय नाही असं काहीच चालू असतं. तर चला झाली आहे सगळी जी तयारी आहे तर ती झालेली आहे. आणि तयारी मी माझी सिंपलच केलेली आहे. साडीसुद्धा सिंपलच घातली आणि काही ज्वेलरी वगैरे काहीही घातलेली नाही. त्याचं कारण असं की आधी म्हणजे लग्न जे आहे तर ते रात्रीचं आहे आणि आम्ही दुपारलाच चाललेलो आहो. 11:30-12 वाजलेले आहे, दुपारलाच चाललो. तर आधी ना थोडंसं बँकेमध्ये काम आहे होम लोनच्या संदर्भात तर ते काम आटोपू. कारण यांना मग काही सुट्टी मिळत नाही. तर आधी बँकेत जाऊ आणि अर्धा पाऊण तास 1 तास तिथे झाला की त्यानंतर मग नंदेकडे जायचं आहे. कारण जिथे आम्ही लग्नाला चाललो तर तिथे मधातच माझ्या नंदेचं सुद्धा गाव आहे, त्यांच्याकडे सुद्धा जाणं होत नाही. तर म्हणून मग तिथे जाऊ आणि त्यानंतर मग रात्रीच्या वेळेला लग्नाला जाऊ. लग्नावरून पुन्हा आणखी एका ठिकाणी जायचं आहे, थोडंसं काम आहे तिथे आणि तिथून मग रात्रीलाच घरी येऊ. तर जिथे जिथे जाणार जे जे शूट करणार तर ते ते तुमच्यासोबत शेअर करणार. तर चला आता पटकन निघते. चलो.
तर चला, तयारी आटोपली आणि आम्ही निघालो जाण्यासाठी. तयारी सिंपलच केलेली आहे, कारण आधी बँकेमध्ये जायचं आहे. बँकेचं काम आटोपलं की तिथून मग ननदबाईकडे जायचं आहे. ननदबाईकडून मग पुन्हा लग्नाला जाऊ आणि लग्न आटोपून पुन्हा आणखी माझ्या माहेरी जायचं आहे. आता थोड्या वेळाच्या आधी ना बेडवर तुम्हाला उशांचा आणि लोटचा खूप सारा पसारा दिसलेला असेल. तर मागच्या वेळेला बघा पाहुणे वगैरे आलेले होते, तर त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की माझ्या भावाने त्याच्या घरच्यासाठी काही सामान घेतलेलं होतं आणि तो बाईकने आलेला होता, तर ते सामान काही तो घेऊन गेलेला नव्हता. तर तेच त्याचं जे सामान आहे तर ते सुद्धा सोडायचं होतं आणि माझ्या माहेरीसुद्धा मला थोडंसं काम होतं. तर बघू आता तिथे जाणं होतं की नाही होतं मला माहिती नाही, कारण आज ना खूप सारे कामं आहेत. तर सगळ्यात आधी इथे येऊन पोचलो आहे माझ्या नणदबाईच्या गावला, म्हणजे जिथे लग्नाला जायचं आहे ते रामटेक, आणि तिथूनच अगदी जवळच माझ्या नणदबाईचं गाव आहे. तर खूप वेळ तिथे ना गप्पा गोष्टी वगैरे झाल्या आणि मग नणदबाई म्हणाल्या की नाश्ता करून घ्या म्हणून. आम्ही जस्ट जेवण करून निघालेलो होतो. पोटामध्ये जागा काही होती नाही, त्यामुळे मग मी त्यांना टाळत 4-4:30 वाजवले. पण नंतर शेवटी नंदई आणि नणदबाई पुन्हा म्हणाल्या की नाश्ता बनव, थोडा नाश्ता करून घेऊ म्हणून. तर मग म्हटलं की चला थोडा जो पोहा आहे तर तो बनवून घेऊयात. आधी तर माझं नाहीच होतं, कारण पोटात अजिबात जागा नव्हती. पण मग नाश्ता वगैरे बनवला, पोहा बनवलेला होता. पोहा खाल्ला आणि त्यानंतर मग जी तयारी आहे तर ती तयारी आम्ही केलेली. इकडचं फारसं काही मी शूट केलेलं नाही, कारण कुठे बाहेरगावी वगैरे गेलो तर शूट करायला ना मला थोडंसं ऑकवर्ड वाटतं. तर त्यामुळे फारसं काही शूट केलेलं नाही. पण जी तयारी आहे तर ती अशा प्रकारची केलेली होती. नणदबाईंनासुद्धा कार्ड होता आणि त्या लग्नाला यायला ना नाही बोलल्या, पण मी त्यांना ना जबरदस्तीने घेऊन गेली की चला तुम्ही, आणि रिटर्नमध्ये तुम्हाला तुमच्या गावला सोडून देऊ म्हणून. कारण त्या म्हणाल्या की पुन्हा आणखी रात्रीला यायला उशीर होईल, असं तसं त्यांचं चालू होतं. तर म्हणून मग मी म्हणाले की येता आम्ही तुम्हाला सोडून देऊ म्हणून. तर इथे बघा आल्याच्या नंतर ना सगळ्यांची छान अशा भेटीगाठी झाल्या. नणदबाईंना वाटलं की मोबाईलमध्ये ना फोटो काढणं चालू आहे, तर त्यामुळे त्यांचं बघणं चालू होतं, पण व्हिडिओ सुरू आहे त्यांना काही माहिती नव्हतं. आणि इथे आल्याच्या नंतर ना खरं सांगते, इतक्या लोकांशी म्हणजे भेटीगाठी झाल्या ज्या आपल्या ओळखीच्या आहेत, ज्यांना आपण ओळखतो पण त्यांच्याशी कधीच भेट होत नाही. तर अशा लोकांशी सुद्धा भेटीगाठी झाल्या आणि खूप दिवसाच्या नंतर बघा जेव्हा आपण ना अशा लोकांशी भेटतो, बोलतो, तर खरंच ज्या जुन्या आठवणी आहेत ना तर त्यासुद्धा ताज्या होतात आणि भेटून ना खूप छान वाटतं. कारण बघा पर्सनली आपण ना कधी कोणाकडे जात नाही, येत नाही. आणि आता शहरी आयुष्य म्हटलं तर बघा आपलं ना लिमिटेड जाणं येणं असतं. कुठे जाणं येणं म्हणजे खूप असं कमी होतं. तर त्यामुळे ना इतकं छान वाटलं सगळ्यांना भेटून. आधी ना माझी लग्नाला जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण हे म्हणाले की चल ना फिरून येऊ, सुट्टी घेतलेली आहे तर येऊ फिरून म्हणून. तर म्हटलं चला ठीक आहे. पण इथे येऊन ना खरंच खूप छान वाटलं. तर आजकाल बघा लग्नामध्ये ना इतके छान म्हणजे प्लॅनिंग केलेले असतात. नवरदेवाची एंट्री, नवरीची एंट्री, म्हणजे जे वेडिंग प्लॅनर वगैरे असतात तर ते सगळं ऑर्गनाईज करतात. किंवा मग आजकाल यूट्यूबवरसुद्धा 101 आयडिया आपल्याला बघायला मिळतो. तर खूप छान अशी जी एंट्री वगैरे आहे ती झालेली. कितीकही म्हणजे जग जे आहे ते समोर जाऊ द्या, पण मंगलाष्टके आणि ज्या आपल्या काही पारंपरिक गोष्टी आहेत तर त्याशिवाय लग्न काही पूर्ण होत नाही. तर छान मस्त अशी जी वरमाला आहे ती झाली. मस्त छान जेवण एन्जॉय केलं आणि नणदबाईंना त्यांच्या गावी नेऊन सोडलं आणि तिथून आम्ही निघालो रात्री घरी यायला. माझ्या माहेरी काही जाणं झालेलं नाही, कारण नणदबाईलाच त्यांच्या घरी सोडायला 11:30 वाजलेले. आणि हा रस्ता दिवसाने बघा जितका सुंदर वाटत असला ना तरी रात्रीच्या वेळेला ना हे जे वळण आहे तर इतके धोक्याचे असतात. रात्रीचे 12:30 पावणे 1 वाजलेले आणि रस्ता तुम्ही बघू शकत असाल की इतके वळण त्या रस्त्याला आहेत. आणि रात्रीच्या वेळेला ना इतकं म्हणजे काळजीपूर्वक जी गाडी आहे तर ती ड्राईव्ह करावी लागते. तर रात्री 12:30-1च्या दरम्यान आम्ही येऊन पोचलेलो घरी आणि खूप उशीर झाला घरी यायला. त्यानंतर मग ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ, म्हणजे वाजलेले आहे 5:30. इथे सकाळी मी यांच्यासाठी चहा आणि नाश्ता बनवायला घेतला, कारण काल रात्रीलाच यांना फोन आला की यांना ना 4-5 दिवसाच्या टूरसाठी पुन्हा बाहेरगावी जायचं होतं. चंद्रपूर, वडसाला तिथे ना काही नवीन स्टेशनचं काम चालू होतं. तर त्या संदर्भात सगळा जो स्टाफ आहे तर तो तिथे काही स्टाफ गेलेला आणि काही स्टाफ जाणार आहे.
तर म्हटलं चला यांची जी तयारी आहे तर ती आधी करून देते. यांचं म्हणजे जे ही सामान होतं, कारण आता 4-5 दिवसाच्या टूरने जाणार आहेत तर सगळं जे सामान आहे तर ते म्हणजे व्यवस्थित द्यावंच लागतं. तर सगळं त्यांचं जे सामान आहे तर ते व्यवस्थित असं त्यांना दिलेलं आणि ते निघालेले त्यांच्या ड्युटीवर जाण्यासाठी. म्हणजे आता 4-5 दिवसाची सकाळच्या टिफिनची पुन्हा सुट्टी. तर चला, असा होता मस्त छान आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महादेव.